हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आहे ना, सकाळी सकाळी तुम्हाला 2 पोरं दिसत असेल, तर एक आहे ना माझ्या लहान बहिणीचा मुलगा आहे आद्विक, आणि तिला एक मोठी मुलगी पण आहे, पण तिने ती घरी ठेवली होती ना. आद्विक आणि स्वामी दोघं पण सोबतचे आहे, फक्त त्यांच्यामध्ये 3 महिन्याचा फरक आहे. आणि इथं अक्षर आहे ना, त्या दोघांना खेळवत होते, कारण अक्षराला लहान मुलं खूप आवडतात आणि ते दोघं पण सेम दिसतात. असं वाटतं जुळेच आहे का काय, बहुतेक जण फसतात पण. छान ते दोघं जण खेळत होते. लहान मुलं घरात असलं का पूर्ण मस्तीचं वातावरण होऊन जातं. आता हे पापड आहे मी शेगडीवर भाजले होते, कारण की गॅस पण माझा फुटला होता. हे बघा पूर्ण एक ठिकाणी थोडीशी चीर म्हणजे धक्का लागला, तर तिथं चिरला तो सगळीकच तडकत तडकत गेला आणि त्याचा पूर्ण भुगा झाला होता. आणि आता आहे ना दीपा पण निघाली होती, कारण की तिला दवाखान्यात जायचं होतं, का तिचा पाय मोडला होता ना, तर डॉक्टरांना दाखवायचं होतं. आणि ही मोठी आत्या आहे माझी, आणि तिलाच माझी बहीण सून दिलेली आहे. तर असं हाय. सकाळपासून तुम्हाला मी आत्ता भेटतीये, आणि आता आहे ना मला काय झालं, तुम्हाला ही माझी शेगडी ना पूर्ण फुटली. ती अचानक कशी काय फुटली ती कळाली नाही. म्हणजे कसं झालं, धुता धुता अचानक असा इथं धक्का लागला त्याचा इथे. तर ती ना हळूहळू हळूहळू सगळीकडे चिरत गेली. आणि आता गॅस लावताच येणार नाही, कारण की लावला का ती तापले तर पूर्ण काचा उडून जातील. आणि त्याला आता हात लावला तरी ती काचाशी बाहेर निघून येते. त्याच्यामुळे मगाशी ना मी असे हात लावला तर माझ्या हात काचा पण शिरल्या. त्याच्यामुळे ती तशीच ठेवलेली. आता नवीन आणायची तर गावात जाईल. पण आत्या गेलेली आहे ना, म्हणजे माझी मोठी आत्या पण आलेली आहे ना. आत्यान ते ना पापडाची डाळ आणण्यासाठी गेले, पापड करायचे आम्हाला. वातावरण पण खूप पावसाचं, आज वडे पण करायचे होते, पण बरं झालं नाही भिजत टाकले डाळ, कारण की पावसाचं वातावरण खूप इतकं वातावरण झालेलं आहे ना. नाशिकमध्ये पण असा थोडक्यात पाऊस झाला आहे, पण इकडं पण तसं वातावरण झालं, कदाचित पाऊस पण होऊ शकतो. आणि आता आत्यान ते आले का मग मी जाईल शेगडी घेण्यासाठी. आवडली तर मी घेईन, नाही आवडली तर काय मी इथं घेणार नाही शेगडी. बघेल मग उद्या नाशिकला वगैरे जाऊन घेईन. आणि ना शारदा मराठी ब्लॉगर ही एक यूट्यूबर आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. तिची मम्मी माझी मोठी आत्या आहे, आणि मग ती आलेली, मग आम्ही पापड सोबतच करणार आहे. का मग आता 2-3 वर्षापासून आत्या इथंच आहे ती पापड करायला. आणि तिचे पण पापड करायचे, माझ्या आत्या बहिणीची ती पण पडली होती गाडीवरून, त्याच्यामुळे ना मग तिचे पापड पण ह्या वर्षी इकडेच करायचे. जवळजवळ 30-1 किलोचे पापड करायचे. मग आता तुम्हाला पण दाखवील मी पापड करताना. आणि म्हणजे पापडाचं पीठ कसं मळतात त्याची पण रेसिपी आत्याला सांगाल द्यायला. आम्ही गावात नाही राहत, गावाबाहेर राहतो, त्याच्यामुळे ना इकडं काही घरं वगैरे काहीच नाही, पूर्ण मोकळं वातावरण आहे, शांत आहे असं. घराचं जवळ म्हणजे काही घरं पण नाही जास्त काही, मस्त शांत वातावरण आहे. काय 4 लिटर मध्ये येतच नाही कंपनी 3, 5, 2. मुलांसाठी ना त्यांनी खाऊ आणण्यासाठी पैसे दिले होते मी त्यांनी, मग त्यांच्यासाठी सर्वांसाठी समोसे आणले होते. आणि शेगडी आहे ना मला ही 3,000त पडली, जास्त काही महाग नाही पडली, 3,000 रुपयामध्ये. आणि नाशिकला अजून स्वस्त पडले असते, पण आता नाशिकला जायचं मग म्हटले चल इथंच घेऊन टाकू. मग आवडली पण मग इथंच घेतली. आणि छान आहे. ग्लासची नाही घेतली, कारण की ग्लासची आता वापरली पण झाली पण हाऊस, आणि ती थोडी धक्का लागला तरी चिरून गेली. म्हणते नको, आता आपण आहे ना स्टीलची म्हणजे कशी पण वापरा, मग काही टेन्शन नाही. आणि धुवायला पण एकदम सोपी हलकी. आणि ग्लासची शेगडी धुवायला थोडा त्रास पण देत होती, मग ही बरी आहे, म्हणजे चांगली आहे. हीच घेतली मी. आणि सूर्या कंपनीची चांगली आहे, म्हणजे कंपनी पण चांगली आहे सूर्याची. आत्यानं त्यांनी ना पापडाची डाळ येताना घेऊन आल्या होत्या, आणि पापडाची डाळ आणल्यानंतर आहे ना पहिल्यांदा चाळून घ्यायची असते, कारण की खूप त्याच्यातून पीठ निघतं. मग ते पीठ असलं का मग पापड पण व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे ना पहिल्यांदा चाळून घ्यायची राहते.
आणि त्याच्यामुळे पापड पण छान येतात. 30 किलो डाळ आणली, त्यातली 25 किलो डाळीचं पूर्ण चाळून घेतली आत्याने आणि डाळ पण खूप छान होती. 110 रुपये किलोनी मिळाली. त्यांनी येताना ना बाजारातून वड्यांचं सामान पण घेऊन आले. ते म्हणजे वडे म्हणजे सांडगे, काही जण सांडगे म्हणतात, आम्ही वडे म्हणतो त्यांना. आणि त्याची पण रेसिपी मी तुम्हाला देईन. मग घरी आल्यानंतर ना मी गॅसची पण पूजा करून घेते, कारण की आपण नवीन वस्तू आणल्यावर त्याची पूजा करतो म्हणजे. आणि गॅसची म्हणजे आपण त्याच्यावर अन्न शिजवतो, त्याच्यामुळे त्याची पूजा करायला पाहिजे आपण. पूजा पण करून घेतली छानपैकी. आणि त्याच्यावर आहे ना दूध पण थोडंसं उतू घातलं. म्हणतात पहिल्यांदा दूध उतू घालायचं, मग मी पहिल्यांदा दूध पण उतू घातलं त्याच्यावर. पण थोडा व्हिडिओ आहे माझ्याकडून स्किप पण होऊन गेला, कारण की काय झालं काय माहिती, मोबाईलला काय प्रॉब्लेम आलेला, म्हणून काल पण तुम्हाला व्हिडिओ आला नाही. हा व्हिडिओ पण लेट येतोय. आता आहे ना मी दूध तापत ठेवलं आहे शेगडीवर, कारण की नवीन शेगडी असली का त्यावेळेस आहे ना थोडंसं दूध उतू घालवायचं असतं, त्याच्यामुळे ना मी दूध ठेवलेलं आहे. आणि शेगडीची पूजा पण करून घेतली, कारण की ती आपली अन्नपूर्णा असते, कारण की आपण त्याच्यावर अन्न शिजवतं सगळं. तर मग पूर्ण त्याची पूजा वगैरे करून घेतली. आणि आता याच्यानंतर मी स्वयंपाकाला याच्यावर सुरुवात करी. आणि हे मला शेगडी म्हणजे सवय नाही ना अशा शेगडीची, तर मला ते वेगळंच असं किचन माझा वेगळंच वाटतंय मला नेहमी. त्याची ब्लॅक शेगडीची सवय, तर 8 वर्षापासून तीच शेगडी होती. ती माझ्या चुकीने ती फुटली, नाही तर ती फुटली नसती. खूप क्वालिटी वगैरे खूप छान होती त्याची, फक्त थोडासा धक्का लागल्यामुळे ती फुटली. चला असून द्या, आता ते व्हायचं ते होऊन गेलं. ते काय कोणी मुद्दाम नाही करत. हे पण मला चिडवत होते, तू मुद्दाम केलं, तुला नवीन घ्यायची होती म्हणून. पण असं काही कोणी एवढं मुद्दाम नुकसान करत नाही त्याचं, म्हणजे ते हसत होते. आता आहे ना आत्या हरभऱ्याची भाजी करून घेणार आहे, कारण की हरभऱ्याची भाजी आत्याच करते. हरभऱ्याची भाजी म्हणजे त्याचे पानं राहतात ना, ते वाळवून मग त्याची भाजी केली जाते ही. मी लगेच इकडं कोबीची पण भाजी टाकून दिली होती, कारण की गॅसवर आणि शेगडीवर दोन्ही मिळून पटकन स्वयंपाक होऊन जातो. स्वयंपाकाला पण आज उशीर झाला होता ना, तर मामांना पण भूक लागली होती. वेळच खूप झाला होता, तर मामांना शेवच दिली फक्त आता तात्पुरतं. आणि मम्मीनी ना मला 5-6 साड्या पाठवून दिल्या होत्या, कारण की देण्या घेण्यासाठी. ते पप्पाने ना दुकानात विकायला आणल्या होत्या ना, मग त्यांचा साड्यांचा स्टॉक पडला, तर मग त्यांनी मला पाठवून दिल्या ह्या 5-6 साड्या. आणि आता आहे ना हरभऱ्याची भाजी आत्या करून घेते. तेल टाकलंय. त्याच्यासाठी हा लसूण, ही हरभऱ्याची भाजी, ही बेसन पीठ, ही लाल मिरची, ही शेंगदाण्याचा कुट्टा. पहिल्यांदा आहे ना लसूण व्यवस्थित आहे ना तेलात परतून घ्यायचं आहे, म्हणजे थोडा लाल झाला का नंतर त्याच्यात आहे ना आत्याने ना जिरे कुटून घेतले, ते टाकले. जिरे कुटून घेतले, तर हिंग टाकला, हळद, लाल मिरची टाकली. आता मी लाल मिरची टाकते. टाकून घेऊ ना, तेवढं पाणी टाकते. शेंगदाण्याचा टाकायचा. त्याला उकळी आली का मग भाजी सोडायची. बरोबर. आता सगळं आता बेसन पीठ भाजी मिक्स करून घेते.
हरभऱ्याची शेतातून कुठून आणली बारीक बारीक, मग ती वाळवली, मग ती अशी चुळली, मग आता त्याच्यात बेसन पीठ कालवलं, मग आता उकळी आली का मग त्याच्यात सोडायचं. हापूस महिन्याला काय नाही, मार्गशीर्ष महिन्यात भेटते ही भाजी. आता मी ही भाजी ना सोडीते अशी. छान अशी फोडणी द्यायची, अशी चोळून घ्यायची, मस्त याच्यात हलवून घ्यायची, त्या गठोळ्या होत्या त्या गठोळ्या फोडायच्या अशा. नागलीच्या भाकरी करायच्या म्हणजे याच्यात छान लागते भाजी. गव्हाची पोळी चांगली नाही लागत. करायची त्याच्या संग लसणाची मिरची करायची, चटणी म्हणजे चांगली लागते. आज आहे ना हरभऱ्याची भाजी आत्याने केली आणि तिला जसं बोलता येईल तसं ते आज व्हिडिओमध्ये बोलली. पहिल्यांदा बोलली, पहिले कधी बोललेली नव्हती आणि मग तिला पण अजून हळूहळू सवय होईल आत्याला पण बोलायची आणि तिच्या पण रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईल. आणि तुम्ही समजून घ्या का तिला काय अजून व्हिडिओमध्ये एवढं बोलता येत नाही, पण हळूहळू जमल. आणि भाजीची जी रेसिपी कशी वाटते ते पण तुम्ही नक्की सांगा. आणि ही भाजी ना कधी भेटत नाही, ती फक्त हरभरे ज्यावेळेस करतो ना आपण, म्हणजे काबुल्या हरभरे वगैरे मार्गशीर्ष महिन्यात त्यावेळेसच मिळतात. आणि याची म्हणजे भाजी फोडण्याची ना खूप मेहनत असते आणि त्याचे ते बोट आहे ना पूर्ण असे कट होऊन जातात, म्हणजे कापतात त्या भाजीने अशी काळे बोट पडतात. आणि ती भाजीची खूप मेहनत आहे आणि ती वाळवून मग नंतर अशी भाजी होते. म्हणजे ती फक्त थोड्या काळ म्हणजे मे महिन्यापर्यंत ती भाजी टिकते, जास्त नाही. तर तोपर्यंत आपल्याला ती भाजी भेटते खायला. आणि वाळलेली आणि ओली भाजीची पण रेसिपी आता ज्यावेळेस मार्गशीर्ष महिन्यात येईल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल. आणि खूप टेस्टी राहते, नागलीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत अशा मस्त म्हणजे भाजी लागते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल लाईकचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.